छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जोगेश्वरी माध्यमिक विद्यालय अपूर्व विज्ञान मेळावा शुक्रवारी 25 जानेवारीला मान्यवरांच्या आणि पालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या प्रयोगांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतल्याचं बघायला मिळालं। विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन सरस्वती मातेच्या पूजनानं आणि फीत कापून करण्यात आले। यावेळी कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या शाळेच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। मेळाव्यासाठी आलेले केंद्र प्रमुख सुनील वानखेडे आणि पर्यवेक्षक BS मेटे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळावी यासाठी दरवर्षी शाळेनं विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं पाहिजे असं आवाहन केलं। व्यासपीठावर केंद्र प्रमुख सुनील वानखेडे, किरण मोरे, मुख्याध्यापक जितेंद्र गायकवाड, पर्यवेक्षक BS मेटे, शाहीर गायकवाड, शंकर पारखे, लक्ष्मीकांत साळवे, विजय भिवसेने, रितेश महाले, साहेबराव मोरे, विशाल झलवार, राम शिंदे, महेंद्र फलके, भागवत मोरे, जयसिंग परदेशी, भागवत सोनवणे, श्रीराम पवार, अजमल राठोड आदींची उपस्थिती होती। संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक शंकर पारखे यांनी केलं। यावेळी 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शाळेच्या आवारात मांडलेल्या विज्ञान प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातानं तयार केलेल्या रेन वॉटर, पवनचक्की, सोलर वॉटर, सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणं, धूम्रपानाचे दुष्परिणाम, फायर सेफ्टी डिटेक्टर, ट्रान्सपोर्ट सिस्टीम अशी विविध उपकरणे पाहून मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। यावेळी हे प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शाळेच्या आवारात मोठी गर्दी केली होती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले। या ठिकाणी आम्ही उकळलेलं पाणी घेतलं आहे आणि त्या उकळलेल्या पाण्याची वाफ घेऊन या बर्मीला आम्ही शिले पाडलेले आहे। त्याच्यामध्ये हे पाणी अशीच प्रक्रिया आपल्या वातावरणात घडते। धन्यवाद। उकळलेलं पाणी आहे, याची वाफ होऊन ती वरती झाकण पॅक लावल्यामुळे ही अडवली जाते आणि वरती बर्फ टाकल्यामुळे वातावरण थंड आहे। त्या थंड वातावरणामुळे या वाफेचं साद्रीभवन होऊन पाण्यात रूपांतर होते आणि पावसाच्या रूपात ते थेंब थेंब पाणी खाली पडते। पाणी पाहिलं राखून पाणी पुढे वाळायचं न जाता गच्चीवरला साठवून पाणी आपण शेती मारायसाठी किंवा घरकाम सारं पाणी वापरतो। नमस्कार, मी जोगेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक या शाळेतील विद्यार्थिनी। माझे नाव अमल संतोष काळे। मी सोलार वर्किंग मॉडेल हा प्रयोग सादर करीत आहे आणि या प्रयोगामध्ये जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्यभागी येतो तेव्हा सूर्यग्रहण सुरू होतो। या प्रयोगासाठी स्काय कलरचे चार्ट आणि जास्त त्यांनी क्रिएटिव्हिटी या कार्यक्रमामध्ये ठेवावी, जास्तीत जास्त त्यांनी शोधावं, बघावं, स्वतः कृती करावी, हा एक त्याच्या मागचा आमचा उद्देश होता आणि तो सफल झालेला आहे असं मला वाटतं। आणि म्हणून विज्ञान शिक्षक जनवार सर आहे, गायकवाड सर आहे, परदेशी सर आहे, त्यांच्या जोडीला आमची सगळी टीम आहे आणि पालक आहे। पालकांनाही 2 रुपये का होत नाही, पण मुलांना या खर्चासाठी दिले प्रकल्प त्यांनी तयार केले आणि सरांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा एक उपक्रम यशस्वीतेनं राबवण्याचा एक मनोदय जो आम्ही ठरवला होता तो संपन्न झालेला आहे असं मला वाटतं। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शालेय जे काही उपक्रम असतील या उपक्रमामध्ये तुमचा हिरिरीने सहभाग असतो। यामध्ये तुमच्या पालकांचंही सहकार्य मोलाचं असतं आणि शाळा ही निश्चित तुमच्या पाठीशी उभी आहे। पुन्हा वाव देणे आणि विद्यार्थ्यांच्या वयानुरूप विद्यार्थ्यांजवळ एवढ्या कल्पना असतात, एवढ्या उपक्रम असतात
ते विद्यार्थ्यांनी विज्ञान मेळाव्यातून प्रकल्प करायचे असतात. आता काही वेळेस विज्ञानात काही गोष्टींची अंधश्रद्धा असते. ती अंधश्रद्धा सुद्धा नष्ट व्हावी म्हणून आपण विज्ञान मेळावा आयोजित करतो. बऱ्याच वेळेस घरी लहान बाळाला दृष्ट लागली म्हणून आई त्या बाळाची नजर काढते. तुम्ही सगळे ग्रामीण विद्यार्थी आहात, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की नजर काढायचा जो प्रयोग आहे तो विज्ञानाचा प्रयोग आहे. कशाचा प्रयोग आहे तो? विज्ञानाचा. एक परात घेतात, परातीत 1-3 लिटर पाणी खाली टाकतात, विद्यार्थ्याच्या त्या बाळाच्या अंगावर कागद घेतात, तो कागद 4-5दा उतरवतात, पेटवलेला कागद टाकतात आणि ती कळशी तुम्ही खाली जी परात ठेवलेली असते त्या परातीत पाणी असतं. प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर.